नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। श्री उद्धव बालासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत स्वर्गीय सचिन स्मृति चषक 2024 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा संपन्न। बता दें, भिनार स्थित डीडी ग्राउंड में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे आदिवासी कच्छ ठाणे जिला ग्रामीण कार्याध्यक्ष महादेव अम्बोक घाटाल द्वारा 1 जनवरी से 5 जनवरी तक भव्य स्वर्गीय सचिन स्मृति चषक 2024 क्रिकेट स्पर्धा का आयोजन किया गया था, जिसमें मुख्य अतिथि के रूप में 5 दिनों तक कई नेताओं का आवागमन हुआ था, जिसमें राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के भिवंडी लोकसभा मतदार संघ प्रभारी सुरेश उर्फ बालिया मामा मात्रे, माजी सांसद सुरेश टावरे, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक नीलेश सांबरे जी, इरफान भूरे आदि कई पदाधिकारी भारी संख्या में उपस्थित थे। आए हुए सभी मान्यवरों का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया। इस क्रिकेट स्पर्धा में कई टीमों ने भाग लिया, जिसमें 5 विजेता टीमों को उपस्थित मान्यवरों के हाथों नगद इनाम व भव्य चषक दिया गया। आइए देखते हैं 5वें दिन बख्शीश वितरण समारंभ किस तरह किया गया इस खबर में। घाटाल साहेबांचे सुपुत्र आले देवाच्या मनात तिथे कोणाचीच झाले ना, आणि जो आवडतो सर्वांना तो आवडतो देवाला, ही परिस्थिती आपल्याला पाहायला सगळ्यांनाच माहिती आहे। घाटाल साहेबांचे सुपुत्र आपल्यातून मात्र जरी निघून गेले तरी मात्र त्यांच्या आठवणीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उजाला देण्यासाठी आपण जरी आपल्यामध्ये नसले तरी मात्र त्यांच्या आठवणीने खऱ्या अर्थाने उजाला देऊन आणि त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी आपण ईश्वराचरणी प्रार्थना करून आपण 2 मिनिटं सगळ्यांनी शांत उभे राहून त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण वाहणार आहोत। भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू होतोय। जबरदस्त शब्द षटक असेल, चांगला षटक फेवर में तो भी 40 रन तो कम से कम स्कोर बोर्ड पर लग जाएंगे। और हमने देखा है कि 40 रन आपल्या भारताच्या 15व्या लोकसभेचे सदस्य आणि महाराष्ट्राच्या भिवंडी ठिकाणी आपण पार पडतोय। त्यानंतर खऱ्या अर्थाने अनेक असे मार्गदर्शक शिबिर त्यांच्या माध्यमातून कोचिले राजपूत साहेबांचा आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर शुभारंभ झालेला आहे। वेलकम, स्वागतम मान्यवरांना अभिवादन आहे। मांडण्याचा कार्यक्रम खुंडाच्या मैदानावर मला भिनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जे आहेत ते मात्र मुरेगावचे जावई देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून डबल हॅट्रिकसाठी 2 चांगली बॅटिंग केल्यानंतर धीरज माघारी परततोय। 14 धावांचं योगदान त्याने दिलं। संघाची धावसंख्या 2:56, अजूनही 3 धावपटू देखील आहेत। प्रयत्न चालवलाय परंतु दुसरी धाव मिळेल असं वाटत नाही आणि याच बरोबर डावाची होते समाप्ती। फायनल मॅच मध्ये खूप चांगली धावसंख्या पंचावर पाहायला वतीने बॅक ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक जी बेकरे सर्वांना विनंती असेल की आपल्या शुभांचे आपण त्या ठिकाणी अशोक जी बेकरे निश्चितच आपल्या माझी झालेला आहे। वेलकम विद्यमान अध्यक्ष मेगा फायनल मात्र नाव सोडलं जात अंकल फ्लूबॉल मोरे ये संघाडा भारतीय अति स्फूर्ती चक्राचा पाणघरी मात्र निघता मोरे संघ आज बघायला मिळाली 6 चेंडू आणि 7 सिक्सर हे मात्र कोणी विसरणार नाही। संकेतला कमालीचा परफॉर्मन्स बघायला मिळाला। 3 षटकामध्ये 69 धावांचं लक्ष्य टार्गेट हे सेटअप केलं होतं मोरे संघानं। मित्रमंडळी साडी ही मॅच बघायला मिळाली। मेगा फायनल चॅम्पियन ठरला जातोय मात्र मोरे संघ। लोकप्रिय समालोचक
बरोबर त्याने समान तालुका अध्यक्ष आहेत गणेशजी गुरवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण शाही अनेक चांगलं व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रामध्ये आपण विलासजी भोईर साहेबांचं आपण आपल्या मुख्य व्यासपीठावर स्वागत. लोकसभा मतदारसंघ प्रभारी नवनिर्वाचित पद त्यांना जाहीर झालं कालच्या दिवसामध्ये. अर्थातच आपल्या भिवंडी लोकसभेचे भावी खासदार आदरणीय सन्माननीय सुरेश गोपीनाथ वाजरे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके भाल्या मामा साहेबांच्या ठिकाणी आपण शाही सन्मान या ठिकाणी करणार आहोत. अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना कालच्या दिवसामध्ये संपूर्ण आपण या भावी खासदार आणि शाही सन्मान या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. पुष्पहार आहे मेगा सत्कार विनार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच भावी आमदार सन्माननीय महादेव अंबा घाटाल साहेबांच्या विद्यमान आणि संपूर्ण या ठिकाणी स्वागत सत्कार आणि सन्मान जे आपल्या व्यासपीठावर आपण करतोय. भावी खासदार आपल्या सर्वांचे लाडके बाळा मामा हे मात्र आपल्या या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी सचिन घाटा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कैलासवासी सचिन स्मृती चषक 2024 आयोजक सन्माननीय घाटाल साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि खास करून या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी उपस्थित राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सन्माननीय गणेशजी गुरवी साहेब, महेंद्रजी पाटील साहेब, जय विलास भोईर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथी, या स्पर्धेत सहभागी व्यासपीठासमोरील सर्व खेळाडू आणि स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, सर्वप्रथम मी उशिरा आलो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. मी आलो तेव्हाच सामना संपला. विजयी शेवटचं षटक मला पाहता आलं नाही, परंतु सूत्रसंचालकांनी 2-3 वेळा बोलले की 6 चेंडूमध्ये 6 षटक मारले गेले. ही खरोखरच एक अभिमानास्पद गोष्ट आहे. मी त्या खेळाडूचं अभिनंदन करतोय आणि ज्यांनी हा चषक जिंकला त्या संघातील सर्व खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतोय. पराजित संघाला देखील पुन्हा एकदा विजयासाठी शुभेच्छा देतोय. नुकतंच 2024 हे साल चालू झालेलं आहे. आम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. अंतर्गत संपूर्ण आमचं कमिटी मॅडम संपूर्ण व्यासपीठ या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आणि हा दैदिप्य माणूसोला जो आपण संपण्याच्या तयारीमध्ये आपण आलेलो आहोत. टीमचे कर्णधार चला आपण या आपल्या या मुख्य व्यासपीठावर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली होती आदरणीय सन्माननीय सुभाषजी घाटाल आणि पहिल्या क्रमांकाचा पारितोषिक 90
विनोद शेठ भोईर साहेबांना विनंती असेल की आपण या आणि त्यानंतर आता आमचे सगळे मान्यवर जय भगत साहेब माझ्या संपूर्ण ग्रामपंचायत भिनार यांच्या उपसरपंच साहेब आपण या साहेब आपण या पुढे सत्यवार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।